वळत पुढच्या बातमीकडे जनावरांच्या हत्येप्रकरणी समृद्ध जीवन फूड इंडियाचे व्यवस्थापक आणि मालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। समृद्ध जीवन फूड इंडियाचा दौंड तालुक्यात जवळपास 5000 गाई म्हशींचा प्रकल्प आहे। त्यापैकी चारा पाण्याअभावी 70 ते 80 गाई म्हशींचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे। मृत जनावरांची विल्हेवाट न लावण्यात आल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे आणि या विरोधात मालठणच्या नवनाथ थोरात यांच्या तक्रारीवरून दौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान प्रकल्पातील 3000 जनावरं चोरीला गेल्याचं वृत्त आहे। अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्यामुळे त्यांनी नोकरीला रामराम ठोकल्याचं देखील कळतंय। राहुल ढवळे आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। राहुल, नेमकं काय घडलेलं आहे या ठिकाणी? प्राजक्ता, दौंड तालुक्यातील मलठण येथील समृद्ध जीवनाचे गाई गोठ्यातील चाऱ्याअभावी मृत्यू पावत असल्याचे वृत्त झाल्यानंतर प्रशासन आता खडबडून जागे झालेलं आहे आणि या संदर्भात गुन्हा देखील दाखल केलेला आहे। ज्या हलगर्जीपणाने जनावरे दगावल्याने हा गुन्हा दौंड पोलिसांनी दाखल केल्याची माहिती सांगितली गेलेली आहे। समृद्ध जीवनने या सगळ्या संदर्भात काय म्हटलंय? त्यांच्याशी आम्ही वेळोवेळी फोनवरती संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे कोणच अधिकारी उपलब्ध होऊ शकलेले नाहीयेत। या संदर्भात मलठण येथील सरपंच नवनाथ थोरात यांनी पोलिसांना फिर्याद दिल्यानंतर हा गुन्हा दाखल केलेला आहे। राहुल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।